दरम्यान या सगळ्या संदर्भात आता खासदारांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत। नरेश म्हस्के आणि सुरेश म्हात्रे यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। खासदार नरेश म्हस्के जी आपल्या सोबत आहेत। म्हस्के साहेब, आज महत्त्वाचं विधेयक येणार आहे वक्फच्या संदर्भामध्ये। काय कारण विरोधक म्हणतात की हे विधेयक जे आहे ते असंवैधानिक आहे। मुळात जो कायदाच असंवैधानिक आहे की जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये सुद्धा जो कायदा नाही आहे, केवळ मुस्लिमांचं लागून चालन करण्याकरता काही सरंजामशाही हुकुमशाही लोकांना प्रॉपर्टी मिळवून देण्याकरता हे जे ट्रिब्युनल तयार झालेलं आहे आणि त्या ट्रिब्युनलच्या द्वारे काही मुठभर लोक पूर्णपणे देशाची संपत्ती त्यांनी हडप केलेली एका रात्रीत उठलं जातं आणि सांगितलं जातं ही जमीन आमची आहे। त्याला कोर्टात अपील करण्याची पण मुभा नाही आहे। ट्रिब्युनलमध्ये जा, ना कलेक्टर ना इतर कोणी अधिकारी। अरे हे काय चाललेलं काय? हा देश आहे ना, हे लोकशाही कशाला म्हटली जाते। आणि या कायद्याद्वारे या वक्फद्वारे गरीब मुसलमानांचा उद्धार होणं गरजेचं आहे। आपण बघितलं कित्येक ठिकाणी वक्फच्या जमिनी हॉटेल्स उभारलेली आहेत आणि त्याचं भाडं काँग्रेसचे नेते घेत आहेत।